सर्वांना नमस्कार। आज शेतकरी संघटनेनं सकाळपासून आपल्या कारखान्यावर प्रेमपूर्वक आंदोलन केलं होतं आणि दिवसभर प्रशांत मालक काही कामानिमित्त बाहेर होते। चर्चा झाल्यानंतर शेतकरी संघटनेच्या मागणीप्रमाणे आम्ही पहिला हप्ता ज्या पद्धतीनं पैसे उपलब्ध करून काही करून 3000 रुपये प्रमाणे देत आहोत। शेतकरी एकजुटीचा आदेश बोला। आज आपण ओझर संघर्ष समिती असेल, पांढरण सहकारी कारखान्याचे सर्व संचालक एमडी आपण सकाळी साधारण 12 वाजल्यापासून जे आंदोलनाला सुरुवात केली तेव्हापासून सारखं आपण चर्चेमध्ये होतो। आम्ही नेहमी त्यांना मोठ्या मालकाची आठवण करून देतो। त्याने आमच्याबरोबर आठवण करून दिली। त्या पद्धतीनं त्याने आम्हाला जवळजवळ 5, 6, 7, 8 तास आपलं आंदोलन चालू झालं। आपण कारखान्याची गव्हाणी बंद पाडली, परंतु हे पाळत असताना आम्हालाही माहित आहे की चांगली संस्था बंद पण आमच्या रक्तात नाही। परंतु काय तर कुठं आता शेतकरी अडचण असल्यामुळं इतर कारखान्याने 3000 रुपये जाहीर केल्यामुळं आम्ही विनंती केली की ज्या मोठ्या मालकांनी स्वर्गीय मोठ्या मालकांनी 2009 पासून 2014 पर्यंत ज्या वेळेस आंदोलन झाले पंढरपूर तालुक्यामध्ये, सोलापूर जिल्ह्यामध्ये, त्यावेळेस मोठ्या मालकांनी आम्हाला मान सन्मान देऊन आमच्या त्यावेळेस तोडगा करण्याचं काम केलं। त्या तोडगा करत असताना मोठ्या मालकांवरून दबाव येत होता, परंतु त्यावेळेस त्यांनी दबाव पुढे झुकले नाहीत। मला माझा शेतकरी महत्वाचा, संस्था महत्वाच्या, त्या उद्देशाने त्या ठिकाणी मालकाला त्याचबरोबर आता प्रशांत मालकाने सुद्धा भूमिका घेऊन आम्हाला आज चांगल्या प्रकारे मान सन्मान दिला, 2 वेळा चहा दिला, नाश्ता दिला। आम्हाला अशी काय वागणूक इतर कारखान्याची दिलेली नाही। त्यामुळे प्रशांत मालक असतील, त्यांचे सर्व सहकारी असतील, सर्व संचालक असतील, एमडी साहेब असतील, त्यांनी वारंवार फोनवर चर्चा करून त्यांनी सुद्धा सकाळपासून नाश्ता नाही, चहा नाही, काय नाही, आणि आम्हाला वारंवार त्यांनी चर्चा करून चर्चेमधनं मार्ग करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी आता 3000 रुपये पहिली उचल अशी जाहीर केलेली आहे। त्याबद्दल मी ओझर संघर्ष समिती असेल, सर्व सोबत शेतकरी असतील आणि इतर पक्षाचे सर्व नेतेगण असतील, त्याचं त्या कारखान्याचे सर्व संचालक, प्रशांत मालक असतील, एमडी असतील, त्याचं पूर्ण मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो। आम्ही इथं थांबतो। हे घोषणा हो अध्यक्ष। शेतकरी संघटनेचा शेतकरी एकजुटीचा